विद्यार्थी मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, माढा, सोलापूर, आपल्या सर्वांना करिअर मेकिंग गार्डनच्या माध्यमातून नीट UG 2026 पुनर्परीक्षेच्या संदर्भामध्ये एकदम लास्ट आउटलुक म्हणजेच जे काही पूर्व मार्गदर्शन आहे त्या संदर्भामध्ये एकदम फायनल व्हिडिओ आपण बनवतोय। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे एक्झाम जी आहे ती पुनर्परीक्षा 21 जून 2026 रोजी 2 वाजता सुरू होणार आहे। आणि या दिवशी आपल्या सर्वांना महत्त्वाचा टॉपिक म्हणजे एक्झाम ची डेट जी आहे ती आपल्या सर्वांना माहिती आहे, अरायव्हिंग डेट 11 वाजेपर्यंत आहे, 2 वाजता संपणार आहे आणि 5:15 ही एंड आहे, एक्झाम संपणार आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जे स्टुडंट्स PWD आहेत त्यांच्यासाठी मात्र 1 तास वाढवून मिळत असतो। त्यानंतर आपण पुढच्या गायडन्सच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करूया ते म्हणजे एकतर स्लीप म्हणजे झोपेच्या संदर्भात आणि रुटीन मॅनेजमेंटच्या संदर्भात आपण चर्चा करूया। आज संध्याकाळी रात्री 10च्या अगोदर तुम्ही सगळ्यांनी झोपायचं, सकाळी 6 वाजता उठणे आवश्यक आहे। परीक्षेच्या वेळी सर्वात महत्त्वाचा टॉपिक लक्षात घ्या, आज संध्याकाळी 10च्या पुढे जागू नका, अगोदरच झोपून टाका, जेवण करून। थकवा टाळा, फोन सोशल मीडिया वापर बंद करा, फोकस वाढवा, परीक्षा वेळेत दुपारी जास्तीत जास्त सराव करा। आपण आजारी पडणार नाही याची काळजी घ्या। टेन्शन येणे नैसर्गिक गोष्ट आहे, परंतु आपल्या तयारीवर विश्वास ठेवा। यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन ऐका, मेडिटेशन करा, 5 मिनिटे श्वसनावरती नियंत्रण करा। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, करिअर मेकिंग गार्डनच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचा टॉपिक आम्ही सांगतोय तो म्हणजे शेवटच्या दिवसामध्ये पालकांनी मुलांच्या वरती अतिरिक्त प्रेशर टाकू नये, सकारात्मक संवाद ठेवा, पॉझिटिव्ह गोष्टींवरती चर्चा करा, धीर द्या, विश्वास द्या, आधार द्या, कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी मदत करा। परीक्षा ही एक प्रक्रिया आहे, त्यात मानसिक आधार हा सर्वात महत्त्वाचा आहे। विद्यार्थ्याच्या जेवणावरती आणि झोपण्यावरती नियंत्रण ठेवा। परीक्षा केंद्रापर्यंत आत जात असताना विद्यार्थ्यांना कोणताही मानसिक किंबहुना शारीरिक तणाव होणार नाही याची पालकांनी काळजी घ्यायची आहे, हे पालकांसाठी आम्ही सांगत आहे। तर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात वेळेवरती पोहोचवा, ही जबाबदारी तुमची आहे। त्यानंतर पेपर सुरुवात बायोलॉजीने करा, सर्वात महत्त्वाचा बायोलॉजीने पहिल्यांदा सुरुवात करा। सोपे आणि वेळ वाचवणारे आणि आत्मविश्वास वाढवणारे ठरते। अवघड प्रश्नावरती अडकून बसू नका, पुढे जा। अवघड वाटले की अडकून बसू नका, पुढे जा। निगेटिव्ह मार्किंग लक्षात ठेवा, निगेटिव्ह मार्किंगकडे लक्ष द्या, शक्यतो निगेटिव्ह मार्किंग होऊ देऊ नका। आपल्याला याच्याबद्दल काहीच आयडिया नसेल तर तुम्ही सोडून दिलेलं कधीही चांगलं, त्यामुळे आपण ट्राय करून निगेटिव्ह मध्ये जाण्यात काही अर्थ नाही। प्रत्येक विषयासाठीचं वेळेचं नियोजन आहे। बायोलॉजीसाठी 1 तास जास्तीत जास्त सांगतो मी, 50 मिनिटे, 50 मिनिटापर्यंत वेळ पाहिजे। केमिस्ट्रीसाठी 40 मिनिट हा पहिला राऊंड आणि फिजिक्ससाठी आपल्याला 1 तास हा पहिला राऊंड आहे, हा फर्स्ट राऊंड आहे। त्यानंतर दुसरा राऊंड हा फास्ट राहील, मीडियम प्रश्नाला हात घाला आणि थर्ड राऊंड जो आहे त्याला मात्र हार्ड क्वेश्चन्स जे आहेत ना त्याला हात घाला। थर्ड राऊंड ते लक्षात घ्या। शेवटच्या 10 ते 15 मिनिटामध्ये आपला सगळा पेपर सोडून झाला आहे का नाही हे 100% पाहून ठेवा। सर्वात महत्त्वाची गोष्ट, विद्यार्थ्यांनी खालील गोष्टी सोबत नेणे आवश्यक आहे। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परीक्षेच्या हॉलमध्ये उपस्थिती पत्रक म्हणजे काय, ऍडमिट कार्ड वर चिकटवण्यासाठी एक फोटो, म्हणजे तिथं उपस्थिती पत्र एक आहे त्याच्यासाठी एक आधार कार्ड, या वर्षी लागणार आहे। समजा आपलं ऍडमिट कार्ड वरती एक आणि तिथं हजर पत्रक एक आहे त्याच्यावरती एक फोटो, असे 2 फोटो, पासपोर्टचा एक फोटो आपल्याला घेऊन जायचे। गेल्या वर्षी आपण एकच घेऊन गेलो होतो, हे लक्षात ठेवा। विद्यार्थ्यांनी
ओरिजिनल फोटो आयडी कार्ड म्हणजे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड आपल्याला सोबत ओरिजिनल आणि अपडेटेड म्हणजे आताचं घ्यायचं आहे. सोबतच्या विद्यार्थ्यांना म्हणजे सोबतच विद्यार्थ्यांचा डाव्या हाताचा अंगठा ऍडमिट कार्ड वरती लेफ्ट थंब लेफ्ट हँड थंब इम्प्रेशनच्या ठिकाणी तुम्ही करून घ्यायचं आहे. सोबत येणाऱ्या पालकांजवळ ऍडमिट कार्डची एक पीडीएफ सुद्धा ठेवा. म्हणजे तुमच्या सोबत जे पालक येणार आहे त्याच्यासाठी एक पीडीएफ तुमच्या सोबत असू द्या की जेणेकरून ऐन वेळेस आपल्याला प्रिंट पण लागू शकते, हे पण लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी आपल्या सोयीनुसार वॉटर बॉटल घेऊ शकतात. नीट परीक्षेच्या ऍडमिट कार्ड मध्ये असणाऱ्या 3 पेजेसची कलर किंवा ब्लॅक व्हाईट जी काही प्रत आहे ती काढून घ्या. पहिल्या पेजवर नीट परीक्षेचा फॉर्म भरत असताना अपलोड केलेला फोटो बॉक्समध्ये आणि बॉक्सच्या बाहेर जात असेल तरी काळजी करू नका, चिकटवून घ्या. विद्यार्थ्याने ऍडमिट कार्डवरती 3 ठिकाणी सही परीक्षेच्या हॉलमध्ये परीक्षकांसमोर म्हणजे इन्व्हिजिलेटरच्या समोर करणं अपेक्षित आहे. 3 ठिकाणी आपल्याला सही करणं होणार आहे. ऍडमिट कार्डवरील सह्या करून घेणे, घरीच ऍडमिट कार्डवरती सह्या करून घेऊ नका. सह्या तिथंच करायचं आपल्याला, अंगठा फक्त घरून घेऊन जायचा आहे. दुसऱ्या पेजवरील जागेत नीट परीक्षेचा फॉर्म भरत असताना अपलोड केलेले पोस्टकार्ड साईज म्हणजे 6x4 चा फोटो घरीच चिकटवून घेऊन जावा. बरोबर. कोणीही साधे किंवा इलेक्ट्रिक वॉच घेऊन जाऊ नका. कुठल्याही प्रकारचं तुम्ही वॉच घेऊन जाऊ नका, म्हणजे घड्याळ घेऊन जाऊ नका. हॉलमध्ये त्या ठिकाणी घड्याळ लावलेले असते. निगेटिव्ह मध्ये जाऊ नका, याची काळजी घ्या. सर्वात महत्त्वाचे, कोणीही मागच्या वेळी दिलेल्या एक्झामचा ड्रेस कोडला काही प्रॉब्लेम आला नव्हता या विचाराने यावेळेस देखील तशा प्रकारचा करून जाऊ नये. यावेळेस थोडंसं जास्त डिटेल्स मध्ये बघितलं जाणार आहे. त्यामुळे गेल्या वेळेस मला काही प्रॉब्लेम आला नव्हता, आपण आता तसंच करून जाऊ असं काही डोक्यात ठेवू नका. यावर्षी सांगितलेल्या पद्धतीनं करायचं आहे. समजा सध्याच्या मितीला काही बार्ड ॲटम्स सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये फुल शर्ट जॅकेट घालायचं नाहीये, जीन पॅन्ट घालायची नाही, शूज नाही, गॉगल्स नाही, हँडकरचीप सुद्धा चालणार नाही, वॉटर बॉटल चालेल. फूड आयटम्स मध्ये काही चालणार नाही. ज्वेलरी, हेअर पिन्स, अँकल ब्रेसलेट, मोबाईल फोन, ब्लूटूथ, हेडबँड आणि मायक्रोफोन या गोष्टी बार आयटम मध्ये आहेत, म्हणजे हे चालणार नाहीत. हे पण लक्षात ठेवा, त्या चालणार नाहीत. बार आयटम मध्ये कॅल्क्युलेटर सुद्धा चालणार नाही. पेन, इलेक्ट्रॉनिक्स, पेन चालणार नाही, पेन ड्राईव्ह चालणार नाही, लॉक टेबल, स्केल आणि पेन्सिल बॉक्स या गोष्टी आपल्याला चालणार नाही. हे बार आयटम त्याचे लक्षात ठेवा. अलाउड आयटम्स कोणते कोणते आहेत बघा. टी शर्ट चालेल, सिंपल पॅन्ट चालेल, स्लीपर एक चालेल, इमर्जन्सी मेडिसिन्स डायबिटीस वगैरे असेल तर त्या गोष्टी तुम्हाला चालू शकतात. आणि ऍडमिट कार्ड 100% लागेल. आयडेंटिटी कार्ड मध्ये आधार कार्ड आणि 2 फोटो हे कंपल्सरी लक्षात घ्या. हे आपल्याला सोबत घेऊन जावं लागेल. आपल्याला ड्रेस स्वयंपाकाचं बेस्ट रिगार्ड टीम करिअर मेकिंग गायडन्स. सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांनी सर्वात महत्त्वाचा टॉपिक लक्षात ठेवायचा आहे की आपल्या परीक्षेसाठी सगळ्यात शेवटचा आउटलुक सांगणार आहे. आता नीट UG 2026च्या परीक्षेसाठी आपण आता इथून पुढे फक्त परीक्षेनंतर स्कोअर, ऑल इंडिया रँक, मार्क्स आणि तुम्हाला मिळणारे कॉलेज आणि कट ऑफ वरती सगळी डिटेल चर्चा करणार आहे. 100% टॉप कॉलेज पासून ते अगदी लो मेरिट पर्यंत लागणाऱ्या मेरिटमध्ये आणि मिनिमम फीस मध्ये जास्तीत जास्त आपल्याला देण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपला जो करिअर मेकिंग गायडन्सचा चॅनल आहे तो 100% सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या सर्वांना या महत्त्वाच्या निमित्तानं एक सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट सांगण्यासाठी आलं, ते म्हणजे सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपण हा जो सध्याचा करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपण जे सध्या तुमच्यासमोर परीक्षा पूर्व मार्गदर्शन बनवण्यासाठी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.